जय हरी. आज आपण जय एकादशी ह्या एकादशीचं महत्त्व आपण पाहत आहोत. उद्या येणारी जी एकादश आहे ती जय एकादशी या नावाने संबोधली जाते. तर ते जय एकादशीच्या व्रतामागं काय कथा आहे आणि तिला कसं अनन्यसाधारण महत्त्व आहे याविषयी आपण थोडक्यात पाहणार आहोत. शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगीभिर्दिनगम्यं वन्दे विष्णुभवभयहारं सर्वलोकैकनाथं ब्रह्मानन्दं परं सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वादिसाक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. जयांच्या केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते जीवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. या एकादशीच्या व्रत या व्रताबद्दल संत तुकाराम महाराजांचा संत गाथा या गाथ्यामध्ये 49 नंबरचा एक अभंग आहे आणि त्या अभंगाचं निरूपण अभंग असा आहे. एकादशी व्रत सोमवार जे नर एकादशी व्रत सोमवार न करती कोण त्याची गती होईल नेनो काय करू बहु वाटे तळमळ आंधळी सकळ बहिर्मुख हरिहराशी नाही बोट भरवाती कोण त्यांची गती होईल नेनो तो का म्हणे नाही नारायणी प्रती कोण त्यांची गती होईल नेनो. म्हणजे त्या व्रत अर्थ सोपा आहे एकदम का जे लोक एकादशी व्रत करत नाहीत, जे सोमवारचे व्रत करत नाहीत, त्यांना कोणती गती प्राप्त होईल काही समजत नाहीत. काय बरे करावे त्यांची अवस्था पाहून मनाची तळमळ होते. त्यांना आतील परमेश्वराला न जाणता ते बाह्य गोष्टीमागे पळत असतात. ज्यांची वृत्ती बाह्यवृत्तीकडे लागलेली असते विष्णू अथवा शंकरांना ते बोटभर वातीने देखील ओवाळीत नाहीत. त्यांना कोणती गती प्राप्त होईल हे कळत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात ज्यांच्या अंतःकरणापासून देवावर प्रेम नाही त्याला काय गती प्राप्त होणार हे काही कळत नाही. तुकाराम महाराजांनी या एकादशीच्या महात्म्याविषयी सांगताना सांगितलं का ज्या पुरुषांना या नरद्याला आलेल्या जीवाला एकादशीचं महत्त्व कळत नाही, सोमवार जे करत नाहीत, जे कधी हरिहराला कधी बोटभर वात लावत नाहीत आणि जे अंतरंगानं जे कोणी भक्ती करत नाहीत अशा जीवाची काय गत होईल का काही सांगता येणार नाही. असं विष्णू अथवा शंकरांना ते बोटभर वातीने देखील ओवाळीत नाहीत का अशा नराला हे देह सोडून गेल्यानंतर कोणती गत प्राप्त होईल हे काही सांगता येत नाही. अशा प्रकारे आणि ज्यांची अंतःकरणापासून देवावर प्रेम नाही त्याला काय गती प्राप्त होणार हे काही कळत नाही. तुकाराम महाराजांनी एक खंत व्यक्त केलेली आहे की जे लोक व्रत करत नाही, वैकल्प करत नाही, ईश्वराचं भजन करत नाही, अंतरांगानं ते ईश्वराला भजत नाहीत अशा पुरुषाला, अशा नरद्या आलेल्या जीवाला त्याची गेल्यानंतर काय गती होईल काही सांगता येणार नाही. म्हणजे अशाबद्दल त्यांनी तळमळ व्यक्त केलेली आहेत. आणि मग ह्या तळमळीतूनच काही व्रत निर्माण झाले, काही वैकल्प निर्माण झाले, काही नित्य साधना आहेत, काही नामस्मरणाच्या साधना आहेत. आणि अशा ह्या माणसाचं चित्त निर्मळ होण्यासाठी, अंतःकरण शुद्ध होण्यासाठी याच्यासाठी काही व्रत ठरवून दिलेले. आणि ते जर व्रत केल्यानंतर आपल्याला एक दिवसभर त्या व्रताच्या दिवशी एक मनामध्ये सारखं तळमळ असते का आज एकादश व्रत आहेत, ही श्रीहरीची व्रत आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला दिवसभर त्या एकादशीच्या निमित्तानं नारायणाचं स्मरण होतं. आणि हे अशा स्मरणासाठी उपवास म्हणजे काय त्याच्या सान्निध्यामध्ये राहणे. उप म्हणजे भगवान आणि भगवंताच्या सान्निध्यात राहणं, वासानं त्याच्या सान्निध्यात राहणं, अशा प्रकारे त्याच्या स्मरणानं त्याच्या सान्निध्यात राहणं अशासाठी हा उपवास झालेला आहे. तसं पाहिलं गेलं तर पंचकर्मेंद्र, पंचज्ञानेंद्रिय आणि 11वं मन या सर्वांचा एक मिलाप व्हावा, यांचं मिलन व्हावा याच्यासाठी हे एकादशीचं किंवा व्रताचं महात्म्य साधू संतांनी प्रतिपादन केलेलं आहे.
आणि मग ते मिलन कशासाठी होईल, कसं होईल, तर माणसाचं शुद्ध अंतःकरण कशानं होईल, तर शुद्ध सात्विक आहारानं होईल. कुठंतरी थोडासा देहाला पोटाला चिमटा बसला ठेवला तर माणसाला दिवसभर त्याचं स्मरण होईल, कशासाठी आपण व्रत पकडतो, का पकडतो. अशा प्रकारे मनुष्याचं उत्तरोत्तर आत्मकल्याण व्हावा यासाठी असे व्रतवकल्प साधू संतांनी त्याचं वर्णन केलेलं आहे, त्याचं महात्म्य सांगितलेलं आहे, त्याचं अनुकरण करावं असं सर्व सज्जनांचं आणि शास्त्राचं असं अनुमोदन आहे. तर त्यासाठी आता जी येणारी माघ महिन्यातील जी शुक्ल पक्षातील जी एकादशी येते ते एकादशीला जया एकादश असं म्हणतात. तर त्या जया एकादशीचा जर सारांश जर सांगितला तर ह्या एकादशीचं व्रत केल्यानंतर एखादा अधोगती योनीमध्ये गेलेला असेल तर त्याचा ह्या उद्धार होण्यासाठी ह्या एकादशीचं व्रत वैकल्पाचं खूप महत्त्व आहे असं याच्यामधून निघतं आहे. तर ह्या एकादशीचं महत्त्व काय आहे आणि ती एकादश धर्मराज युधिष्ठिराने विचारलं भगवान श्रीकृष्णाला की ह्या एकादशीचं येणाऱ्या एका माघ शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीचं सविस्तर मला माहिती सांगा आणि त्याचं महत्त्व सांगा. तर अशी युधिष्ठिर धर्मराजाने विनंती केली. तर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात जया एकादशी येते ती पवित्र असून सर्व पापनाशक उत्तम तिथी आहे. तसेच मनुष्याला भोग व मोक्ष प्रदान करणारे आहेत. एवढेच नव्हे तर ती ब्रह्महत्यासारखे महापापांचा व पिश्यत्वाचाही नाश करणारे आहेत. हे व्रत केल्याने मनुष्याला कधीही प्रेत योनीत जावे लागत नाही. यासाठी राजन प्रयत्नपूर्वक जया एकादशीचे व्रत केले पाहिजेत. एकेकाळची गोष्ट आहे. स्वर्गात देवराज इंद्र राज्य करीत होते. पारिजातकांनी बहरलेल्या नंदनवनात देवतागण अप्सरासमवेत विहार करीत होते. 50 कोटी गंधर्वाचे नायक असलेल्या देवराज इंद्राने स्वइच्छेने वनात विहार करीत असताना मोठ्या हर्ष उल्हासात नृत्याचे आयोजन केले. त्यात गंधर्व गायन करीत होते. ज्यांच्यामध्ये पुष्पदंत, चित्रसेन आणि त्याचा मुलगा हे 3 मुख्य होते. चित्रसेनाच्या पत्नीचे नाव होते मालिनी. मालिनीला एक मुलगी होती, तिचे नाव होते पुष्पवंती. आणि या पुष्पदंत गंधर्वाला एक मुलगा होता, त्याचे नाव होते माल्यवान. तो पुष्पदंतीच्या रूप लावण्यावर अतिशय मुग्ध झाला होता. हे दोघेही केवळ इंद्राच्या समाधानाकरता नृत्य करीत होते आणि नृत्य करण्यासाठी आले होते. या दोघांचे नृत्य गायन सुरू होते. यांच्यासमोर इतर अप्सरासुद्धा होत्या. परस्पर प्रेमामुळे हे दोघेही मोहदीन झाले. चित्त भ्रमित झाल्यामुळे योग्य प्रकारे गायन करू शकले नाहीत. कधी ताल तुटे तर कधी गीत बंद होई. इंद्राला हा प्रमाद खटाकला आणि यात स्वतःचा अपमान समजून इंद्राचा राग अनावर झाला. त्यामुळे या दोघांना शाप देतो. इंद्र म्हणाला, मूर्खांनो, धिक्कार असो तुमचा. तुम्ही दोघेही पापी असून माझ्या आज्ञेचे उल्लंघन करणारे आहेत. म्हणून पिशाच्य बनून पती पत्नीचा रूपात राहा. इंद्राने अशा प्रकारे शाप दिल्याने दोघेही अतिशय दुःख झाले व ते हिमालयात निघून गेले आणि तिथे पिशाची योनीस प्राप्त होऊन दुःख भोगू लागले. शारीरिक पातकामुळे मिळालेल्या कष्टाने दुःख होऊन दोघेही पर्वतराजीमध्ये फिरू लागलेत. एके दिवशी पिशाच आपल्या पत्नीला म्हणालेत, आपण असे कोणते पाप केले आहे की ज्यामुळे या पिशाची योनी मिळाली? नरकाचे दुःख खूप भयंकर आहेत, तसेच पिशाची योनीचे अत्यंत दुःखदायक आहेत. म्हणून प्रयत्नपूर्वक पापकर्मापासून मनुष्याने वाचले पाहिजेत. अशा प्रकारे दोघेही चिंतातुर होऊन दोघेही कृशकाय होत चाललेत. सुदैवाने माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादश आली. जया नावाची ही प्रसिद्ध तिथी सर्व तिथीमध्ये उत्तम. त्या दिवशी दोघेही निराहार राहिलेत. पाणीसुद्धा प्याले नाहीत. कोणत्याही जीवाची हत्या केली नाहीत. दुःखाने त्रस्त होऊन ते एका पिंपळाखाली बसून राहिले. सूर्यास्त झाला. त्यांना प्राणांतिक वेदना देणारी भयंकर रात्र आली. त्या रात्री त्यांना झोप लागली नाही आणि ते कोणतेही विकारी सुख भोगू शकले नाहीत. मग द्वादशीचा सूर्योदय झाला. अशा प्रकारे त्या पिशाच्याकडून जया एकादशीचे उत्तम व्रताचे पालन झाले. त्यांनी रात्री जागरणही केले होते. त्या व्रताच्या प्रभावाने आणि श्रीहरीच्या कृपेने त्या दोघांनी पिशाचत्व दूर झाले. पुष्पवंती व माल्यवान आपल्या पूर्वरूपात आले. त्यांच्या हृदयात तो स्नेह अजूनही उचंबळत होता.
ते पूर्वीप्रमाणेच अभूषणाने सुशोभित दिसत होते. दोघेही मनोहर रूप धारण करून विमानात बसले आणि स्वर्गात गेले. तिथे देवराज इंद्रासमोर जाऊन दोघांनी अत्यंत प्रसन्नतेने नमस्कार केला. त्यांनी या रूपात पाहून इंद्राला मोठे आश्चर्य वाटले. इंद्राने विचारले, कोणत्या पुण्यप्रभावाने तुम्ही दोघांचे पिशाचित्त दूर झाले? तुम्हाला तर मी शाप दिला होता, मग कोणत्या देवतेने तुमच्या यातून सुटका केली? माल्यवान देवेंद्र, वैकुंठपती श्रीहरीच्या कृपेने व जया एकादशीच्या व्रताने आमचे पिशाचित्त दूर झाले. इंद्र, बरे, मग आता दोघेही माझ्या आग्रहास्तव अमृत प्राशन करा. जे तत्परतेने एकादशीचे व्रत करतात आणि श्रीहरींना शरणागत होतात ते आमच्यासाठी पूजनीय असतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, राजन, म्हणून एकादशीचे व्रत केले पाहिजे. नृपश्रेष्ठा, ज्याने जया एकादशीचे व्रत केले त्याने सर्व प्रकारचे दान दिले आणि सर्व यज्ञ केले असे समजावे. या महात्म्याच्या पठण व श्रवणाने अग्निष्टोम यज्ञाचे पुण्य लाभते. अशी ही जया एकादशीची खूप महान अशी कथा आहे आणि त्याच्या पाठीमागं असलेले महात्म्य या एकादशीच्या व्रतामधून, या कथेमधून कळतं. का या एकादशीमध्ये जे पिशाची योनीत गेलेत किंवा जे पिशाची योनीत जाण्याची शक्यता आहे त्यांनाही एकादशीचं व्रत याच्यामधून त्यांना एकादशीचं व्रत करून त्यांना त्या विकारापासून ते दूर राहू शकतात किंवा त्याला ते टाळता येऊ शकतं. अशा प्रकारे ही जया एकादशी खूप अनन्यसाधारण असे महत्त्व ह्या एकादशीला आहे असे भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला, धर्मराजाला सांगितले. अशा प्रकारची एकादशीचं व्रत हे सर्वांनी आचरण करावं. ते एकादशीचे जे रूपक आहेत ते पंचकर्मेंद्र, पंचज्ञानेंद्रिय आणि 11वं मन यांच्या शुद्धतेसाठी हे एकादशीचं व्रत आहेत आणि असा संकल्प करून ह्याचं व्रत असं आचरण करावं असं या कथेमधून निष्पन्न होतं. आणि त्याच प्रकारचा तुकाराम महाराजांचा अभंगही त्याच दिशेनं जातो आणि तेच लोककल्याणाकरता तेच हे सांगतात का एकादशीचं व्रत केल्याने, सोमवार केल्याने किंवा आपला अंतरंग कसं शुद्ध होईल त्याच्यासाठी आपण नितांत ध्यास घेतला पाहिजेत. आणि अशा प्रकारे एकादशी व्रताची अनन्यसाधारण अशी महत्त्व आहे, तरी आपण याचं अनुसरण करावं अशी विनंती. जय हरी, जय हरी, जय हरी.